नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 8 जून 2025 वार रविवार. आज दुपार व रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आज या ठिकाणी आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र स्क्रीनवर बघू शकता. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण भागांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत पाहायला मिळतोय. पंढरपूर, इंदापूर, बारामती, विटा, जत, सांगली या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. पुणे जिल्ह्यांमध्ये देखील आपण बघू शकता. या ठिकाणी चाकण, सासवड, राहू, पुणे, दौंड या संपूर्ण पुणे भागाच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारपर्यंत व रात्रीपर्यंत होऊ शकतो. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते. तर कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई देखील पावसाची संततधार हे आज आपल्याला पाहायला मिळते. गोरेगाव, चिपळूण या ठिकाणी रत्नागिरी, राजापूर, रायगड संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळते. तर आपल्याला मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. आपण मराठवाड्याचा विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हे आपण बघू शकता. लातूर, धाराशिव या ठिकाणी, तुळजापूर, बीड या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मराठवाडा ते अकोला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते. तसेच विदर्भामध्ये जर या ठिकाणी पाहिले तर हवामान ढगाळ मिळते. परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये आज तरी आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये व आसपासच्या परिसरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पण पूर्णतः पाऊस आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत नाही. मात्र विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहील. हे होते आजचे अपडेट. तर मित्रांनो, हवामानात अचानक बदल होत असतो, त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल. धन्यवाद.